नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून होत असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाले जे आहेत ते प्रभावित झालेले आहेत। तर नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या विरचक धरणात देखील पाणी साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे। धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस होत असल्यामुळे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक धरण जे ते 100% भरले असल्यामुळे या धरणातील 3 दरवाजे जे आहेत ते 15 सेंटीमीटरनी खोलण्यात आलेले आहे। त्यामुळे या धरण क्षेत्रातील परिसरात असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर अनेक नदी नाले जे ते देखील तुडंब भरून वाहू लागलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे नंदुरबार जिल्ह्यात आला आहे। गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला होता, मात्र आता यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मिटला आहे। मात्र जिल्ह्यात होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे अनेक शेतींमध्ये देखील पाणी साचले असल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील यात नुकसान होण्याची शक्यता आहे। तर येणाऱ्या काही तासात आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। जितेंद्र बसाने, टीव्ही 9 मराठी, विरचक, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।